लाडक्या बहिणींनो, मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही अजूनही तुमचं ई-केवायसी पूर्ण केला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत आता थेट 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवली आहे. पण लक्षात ठेवा, ही आहे शेवटची आणि अंतिम संधी. अवकाळी पाऊस आणि हजारो महिलांच्या मागणीनंतरच हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलंय की यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. जर तुमचं ई-केवायसी अपूर्ण असेल किंवा काही चूक झाली असेल तर लगेच दुरुस्ती करा, नाहीतर तुमच्या खात्यात येणारे 1500 रुपये थांबू शकतात. म्हणूनच वेळ अजून आहे, पण फार कमी. आजच तुमचं ई-केवायसी पूर्ण करा आणि योजनेचा लाभ कायम ठेवा. नमस्कार बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही किंवा ज्यांच्या अर्जात चुका झाल्या आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे ही अपडेट? मुदत कधीपर्यंत वाढवली आहे? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी आधी 31 मार्च ही शेवटची तारीख होती, पण आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे की आता तुम्ही 30 एप्रिल 2026 पर्यंत तुमची ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण करू शकता. नवी मुदत 30 एप्रिल 2026. कोणासाठी? ज्यांच्या ई-केवायसी मध्ये चुका आहेत किंवा ज्यांचे काम अपूर्ण आहे. इशारा, ही सरकारकडून दिलेली शेवटची संधी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मुदतवाढ अचानक का दिली? तर मंत्री अदिती तटकरे यांनी याची 2 मुख्य कारणे सांगितली आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीट. राज्यात सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट आलं आहे. यामुळे महिलांना केंद्रावर जाऊन ई-केवायसी करणं शक्य नव्हतं. महिलांची मागणी. अनेक लाभार्थी महिलांनी सरकारला लेखी पत्र देऊन ही मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. लाडक्या बहिणींच्या या मागणीचा मान राखून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. बहिणींनो, लक्षात ठेवा, ही शेवटची संधी आहे. जर तुमचं ई-केवायसी राहिलं असेल तर 30 एप्रिलची वाट पाहू नका. आजच जवळच्या केंद्रावर जाऊन किंवा मोबाईलवरून तुमची माहिती अपडेट करून घ्या, कारण ई-केवायसी पूर्ण असल्याशिवाय योजनेचे पैसे खात्यात येण्यास अडथळा येऊ शकतो. ही माहिती तुमच्या इतर गरजू मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता चुकणार नाही. अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.